ओम नमः शिवाय या मंगलकारी मंत्राचा जयघोष करत आज आपण भगवान शिवशंकराच्या चरणी नतमस्तक होऊया. ही केवळ एक रात्र नाही, तर ही ती महान रात्र आहे जिथे चराचर सृष्टीचे स्वामी, कैलासपती, त्रैलोक्याचे रक्षक महादेव आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी स्वतः उपस्थित असतात. महाशिवरात्री म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर झालेला विजय, सत्याचा असत्यावर झालेला विजय आणि विवेकाचा अज्ञानावर झालेला विजय होय. महाराज, आज आपण या अशा एका महान कथेमध्ये प्रवेश करणार आहोत, जी ऐकल्यानंतर तुमचे अंतःकरण भक्तिभावाने भरून येईल. ही कथा म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. जो मनुष्य या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ही संपूर्ण कथा श्रवण करतो, त्याच्या 7 जन्मांची पापे भस्मसात होतात आणि त्याला जीवनातील सर्व सुखांसोबतच अंतिम मोक्ष प्राप्त होतो. हे या कथेचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आता आपण त्या काळाची कल्पना करूया, जेव्हा सृष्टीच्या सुरुवातीला चराचर विश्वात केवळ शांतता होती. सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेव आणि सृष्टीचे पालनकर्ते भगवान विष्णू यांच्यात एकदा श्रेष्ठत्वावरून तीव्र वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यातील तेजाच्या संघर्षाने विश्वाचे संतुलन बिघडू लागले. प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ मानत होता, पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्याही पलीकडे एक अशी शक्ती आहे जी अनादी आणि अनंत आहे. अशावेळी त्या दोघांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर अचानक एक विशाल आणि तेजस्वी प्रकाशस्तंभ प्रकट झाला. तो स्तंभ इतका प्रचंड होता की त्याचे टोक स्वर्गाच्या पलीकडे आणि मूळ पाताळाच्याही खाली होते. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही अवाक झाले. त्यांनी ठरवले की जो कोणी या स्तंभाचा शेवट शोधून काढेल तोच श्रेष्ठ ठरेल. विष्णू भगवानांनी वराह रूप घेतले आणि ते पाताळाच्या दिशेने गेले, तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रूप धारण करून आकाशात झेप घेतली. हजारो वर्ष लोटली, पण विष्णू भगवानांना त्या स्तंभाचे मूळ सापडले नाही. त्यांनी नम्रपणे आपला पराभव मान्य केला आणि ते परत आले. इकडे ब्रह्मदेवही टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण त्यांनी वाटेत येणाऱ्या केतकीच्या फुलाला आणि गायीला खोटे बोलण्यास प्रवृत्त केले. ब्रह्मदेव जेव्हा परतले तेव्हा त्यांनी सांगितले की मला अंत सापडला आहे. पण त्याच क्षणी त्या प्रकाशस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले. महादेवांनी ब्रह्मदेवांचे असत्य पकडले आणि त्यांचा एक चेहरा कापून टाकला. तेव्हाच विष्णू आणि ब्रह्मदेवांना समजले की हा प्रकाशस्तंभ म्हणजेच महादेव आहेत, ज्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. हा दिवस माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीचा होता, ज्याला आपण महाशिवरात्री म्हणून ओळखतो. या दिवशी भगवान शिव प्रथम शिवलिंग स्वरूपात प्रकट झाले होते. म्हणूनच शिवलिंगाची पूजा करणे ही लिंगोद्भवाची कथा आपल्याला सांगते की जेव्हा मानवाचा अहंकार वाढतो तेव्हा ईश्वरी शक्ती त्याला जमिनीवर आणण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होते. आता आपण त्या कथेकडे वळूया, जी आपल्या सर्वांच्या हृदयाला स्पर्श करेल. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाची कथा. सतीदेवीने जेव्हा दक्ष प्रजापतीच्या यज्ञात स्वतःचा देह त्याग केला तेव्हा महादेव शोकात बुडाले होते. त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आणि ते जगापासून अलिप्त झाले. पण तारकासूर नावाच्या दैत्याने जेव्हा सर्वांना त्रस्त केले तेव्हा असा निरोप आला की केवळ शिवपुत्रच त्याचा वध करू शकतो. इकडे सतीदेवीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. पार्वती बालपणापासूनच महादेवाची भक्त होती. तिला फक्त शंकराशीच लग्न करायचे होते. तिने वयाच्या अल्पवयातच राजवाडा सोडला आणि घनघोर जंगलात तपश्चर्या करायला सुरुवात केली. ती उन्हात, पावसात आणि बर्फात फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बसली होती. पार्वतीने अन्नाचा त्याग केला, पाण्याचे थेंबही घेण्याचे सोडले, म्हणून तिला अपर्णा असे नाव पडले. महादेवांनी पार्वतीच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एका वृद्ध ब्राह्मणाचे म्हणजे बटूचे रूप घेतले. ते पार्वतीकडे गेले आणि म्हणाले की अगं मुली, तू या वेड्या शंकरासाठी काय एवढा त्रास सोसतेस? तो तर स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो, त्याच्याकडे ना दागिने आहेत ना चांगले कपडे. तू तर राजकुमारी आहेस, तुला एखादा देखणा राजकुमार मिळेल. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून पार्वतीला खूप राग आला. ती रागाने म्हणाली की तुम्ही महादेवाचे केवळ बाह्य रूप पाहिले आहे, पण त्यांचे आंतरिक सौंदर्य आणि शक्ती तुम्हाला माहीत नाही.
ते या विश्वाचे स्वामी आहेत. माझा निश्चय पक्का आहे, वरेन तर शंकरालाच, नाहीतर अविवाहित राहीन. पार्वतीची ही अढळ निष्ठा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतःच्या खऱ्या रूपात प्रकट होऊन तिला लग्नाचे वचन दिले. शिव आणि पार्वतीच्या लग्नाची वरात म्हणजे जगातील सर्वात अद्भुत आणि विनोदी दृश्य होते. महादेवांनी नवरदेव म्हणून कोणतेही रेशमी वस्त्र घातले नव्हते, तर व्याघ्रांबर नेसले होते आणि गळ्यात सापांच्या माळा होत्या. अंगाला स्मशानातील भस्म लावले होते. त्यांचे वऱ्हाडी कोण होते, तर सर्व भूत, प्रेत, पिशाच, डाक्युनी आणि शाक्युनी. कोणाला 10 डोळे होते, तर कोणाचे तोंड पोटावर होते. नंदी बैलावर बसून महादेव जेव्हा हिमालयाच्या नगरीत पोहोचले, तेव्हा तिथे एकच पळापळ झाली. हिमालयाची पत्नी माता मैना जेव्हा नवरदेवाला ओवाळण्यासाठी आरती घेऊन पुढे आली आणि तिने महादेवाचे ते भयंकर रूप पाहिले, तेव्हा तिच्या हातातील आरतीचे ताट खाली पडले आणि ती भीतीपोटी मूर्छित झाली. तिला वाटले की आपल्या फुलासारख्या मुलीचे आयुष्य हा कोण उद्ध्वस्त करायला आला आहे. पण नंतर भगवान विष्णूंनी विनंती केल्यावर महादेवांनी आपले सुंदरेश्वर रूप धारण केले. ते रूप पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. हा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न झाला. म्हणूनच हा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव मानला जातो. आता आपण समुद्रमंथन आणि हलाहल विषाच्या कथेकडे वळूया. ही कथा महादेवाच्या त्यागाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकदा दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवांचे ऐश्वर्य नष्ट झाले आणि ते शक्तिहीन झाले. विष्णू भगवानांनी सुचवले की जर देवासुरांनी मिळून समुद्रमंथन केले तर त्यातून अमृत प्राप्त होईल. मंदार पर्वत रवी म्हणून आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरून समुद्रमंथन सुरू झाले. पण मंथन सुरू असताना अचानक समुद्रातून एक अत्यंत भयंकर हलाहल नावाचे विष बाहेर पडले. हे विष इतके जहाल होते की त्याच्या उष्णतेने आणि वासाने संपूर्ण ब्रह्मांड जळू लागले. सर्व देव आणि ऋषीमुनी घाबरले. त्यांनी महादेवाला विनंती केली की हे देवादिदेव, या संकटातून आम्हाला वाचवा. भगवान शिव हे आशुतोष आहेत. भक्तांची व्याकुळता पाहून त्यांना दया आली. महादेवांनी ते विष आपल्या हाताच्या तळव्यावर घेतले आणि सृष्टीच्या कल्याणासाठी ते प्राशन केले. पण माता पार्वतीला काळजी वाटली की हे विष जर महादेवाच्या पोटात गेले तर ते शरीराचे नुकसान करेल. म्हणून तिने महादेवाच्या गळ्याला स्पर्श केला आणि ते विष पडला आणि तेव्हापासून जगाने त्यांना नीलकंठ या नावाने गौरविले. ही घटना ज्या रात्री घडली ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. आता आपण त्या कथेकडे वळूया, जी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी सर्वात जास्त आशादायक आहे. शिकारी आणि हरणाची कथा. खूप प्राचीन काळी चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. तो अतिशय गरीब होता. एके दिवशी तो शिकारी सावकाराचे कर्ज फेडू शकला नाही, म्हणून त्याला एका शिवमठात बंदिस्त करण्यात आले. योगायोगाने तो दिवस महाशिवरात्रीचा होता. दिवसभर तो शिकारी तिथे बसून महादेवाच्या कथा आणि भजने ऐकत राहिला. संध्याकाळी सावकाराने त्याला सोडले, पण तो तहानभुकेने व्याकुळ होता. तो शिकारी शिकारीच्या शोधात तलावाकाठी एका बेलपत्राच्या झाडावर जाऊन बसला. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते, जे पाल्या पाचोळ्याने झाकले गेले होते. रात्रीच्या पहिल्या प्रहरात एक गर्भिणी हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली. शिकारीने बाण साधला, पण त्याच वेळी झाडाची काही पाने आणि त्याच्या घामाचे थेंब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. शिकारीची पहिली पूजा नकळत पूर्ण झाली. ती हरिणी बोलू लागली, हे शिकारी, मी गर्भिणी आहे. तू मला मारलेस तर 2 जीवांची हत्या होईल. मला जाऊ दे, मी पिलांना जन्म देऊन परत येईन. शिकारीला तिची दया आली आणि त्याने तिला सोडून दिले. दुसऱ्या प्रहरात दुसरी हरिणी आली. ती आपल्या पतीच्या शोधात होती. पुन्हा शिकारीच्या हालचालीने बेलपत्र शिवलिंगावर पडली आणि त्याची दुसरी पूजा झाली. या हरिणीनेही परत येण्याचे वचन दिले आणि शिकारीने तिलाही जाऊ दिले. तिसऱ्या प्रहरात जेव्हा तिसरी हरिणी आली तेव्हा पुन्हा तीच घटना घडली. प्रत्येक वेळी शिकारीला कळत नव्हते की तो महादेवाची सेवा करत आहे. शेवटी पहाटेच्या वेळी एक धष्टपुष्ट मृग तिथे आला. शिकारीने बाण सोडणार इतक्यात तो मृग म्हणाला की जर तू माझ्या पत्नींना मारले असेल तर मलाही मार, कारण त्यांच्याशिवाय मला जगायचे नाही. पण जर तू त्यांना सोडले असेल तर मला त्यांना एकदा भेटू दे. त्या मृगाचे शब्द ऐकून शिकारीचे हृदय परिवर्तन झाले. रात्रभर शिवाची नावे ऐकल्यामुळे आणि उपवास घडल्यामुळे त्याचे मन निर्मळ झाले होते. त्याने आपला धनुष्य खाली टाकला. त्या क्षणी भगवान शिव प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले. त्यांनी त्या शिकारीला आणि हरणांच्या संपूर्ण कुटुंबाला मोक्ष दिला. महाराज,
बघा महादेवाची कृपा. एका शिकाऱ्याने केवळ तहानभूक सहन करून जर मुक्ती मिळवली तर आपण श्रद्धापूर्वक केलेली पूजा वाया जाईल का? कधीच नाही. आता आपण श्री शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचे महत्त्व जाणून घेऊया. महाराष्ट्रातील घराघरात महाशिवरात्रीला या अध्यायाचे वाचन केले जाते. श्रीधर स्वामी नाजरेकर यांनी या अध्यायात रुद्राक्षाचे अफाट महत्त्व सांगितले आहे. जो व्यक्ती रुद्राक्ष धारण करतो त्याच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण होते. या अध्यायातील भद्रसेन राजाची कथा आपल्याला सांगते की शिवभक्तीने मृत्यूवरही विजय मिळवता येतो. महाशिवरात्रीच्या रात्री पाठीचा कणा ताठ ठेवून जागृत राहण्याला शास्त्रीय महत्त्वही आहे. सद्गुरू सांगतात की या रात्री पृथ्वीच्या स्थितीमुळे मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला वाहते. जर आपण झोपलो तर या ऊर्जेचा फायदा आपल्याला मिळत नाही. म्हणून ही रात्र केवळ जागरणाची नाही तर जागृतीची रात्र आहे. महादेवाचे प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवते. त्यांच्या जटेतील गंगा ही ज्ञानाच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. त्यांच्या कपाळावरील चंद्र हा मनाच्या शांततेचा निदर्शक आहे. आणि त्यांचा तिसरा डोळा म्हणजे विवेकाची दृष्टी होय. महादेव अत्यंत साधे आहेत. त्यांना महागड्या दागिन्यांची गरज नाही. त्यांना फक्त तुमचे शुद्ध मन आणि भक्ती हवी आहे. या कथेचा समारोप करताना आपण सर्वांनी महादेवाकडून हे शिकावे की संकटाच्या वेळी डगमगून न जाता हलाहल पचवण्याची ताकद कशी निर्माण करावी. दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतःला झिजवणे हीच खरी माणुसकी आणि हीच खरी शिवभक्ती आहे. महाशिवरात्रीच्या या पावन रात्री आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की सर्वांचे कल्याण व्हावे, सर्व व्याधी नष्ट व्हाव्या आणि सर्वांच्या मनात प्रेमाचा दिवा प्रज्वलित व्हावा. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. महादेवाचा हा महिमा सर्वांना कळू द्या. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या या प्रवासाचा भाग बना. या कथेला लाईक करा. तुमच्या मनात या भावना कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून व्यक्त करा. आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून भविष्यातील अशाच रसाल कथा तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. पुन्हा भेटूया अशाच एका पावन कथेसोबत. तोपर्यंत शांत रहा, भक्ती करा आणि आनंदी रहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गळ्यात